परभणीमध्ये संविधान विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात सहभागी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अटक केली होती. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं. यावेळी हृदयविकाराचा पोलिसांनी केलेला दावा फेटाळत हायकोर्टाने पोलिसांवरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. मात्र सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. ज्यावेळी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण घडलं त्यावेळी राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली होती व ज्या पद्धतीने सोमनाथ यांचा मृत्यू झाला तो नैसर्गिक मृत्यू नसून त्यांचा खूनच करण्यात आल्याचा निष्कर्ष राहुल गांधी यांनी त्यावेळी काढला होता. आज सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्याने राहुल गांधींनी काढलेल्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. सर्वप्रथम राहुलजी गांधी ज्या वेळेस या कुटुंबाला भेटायला गेले त्यांची आईनी संपूर्ण परिस्थिती सांगितली. ती टाळून सगळी परिस्थिती सांगत होती आई आणि सगळी माहिती घेतल्यानंतर राहुल गांधींनी निष्कर्ष काढला की सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी खून केला, हत्या केली. त्यावेळेस इथले मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे प्रमुख म्हणत होते की नाही त्याला अनेक बिमारी होती, त्याचा श्वास फोडला गेला, मेडिकलच्या रिपोर्टमध्ये काही स्पष्टता नाही वगैरे करून महानेबाजी करून पोलिसांना का वाचवत होते. तुम्ही गृह खात्याचे प्रमुख आहात हे मान्य, पण पोलिसांना चूक करणाऱ्या पोलिसांना तुम्ही उलट त्यांना शिक्षा करायला पाहिजे, कारवाई करायला पाहिजे, पण त्याचा वाचवण्याचा प्रयत्न होता कामा नाही. आणि राहुलजींनी आता जे काही त्यावेळेस सांगितलं तेच आता सत्य झालेलं आहे, तेच सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. आणि ह्यामुळे याचं प्रायश्चित्त खरं तर त्या जे अधिकारी त्यावेळी चौकशीमध्ये होते त्या वरिष्ठ अधिकारी त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. तो मग त्या ठिकाणी असलेले आयुक्त कमिशनर असतील किंवा त्याच्या खालचे पोलीस अधीक्षक असतील ही सर्व त्यामध्ये दोषी आहेत. यांच्या आदेशानुसार जर लाठीचार्ज झाला असेल आणि त्यामध्ये ती घटना घडली असेल आणि पोलीस कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही ती घटना दाबण्याचा प्रयत्न केला असेल, ते प्रकरण संपूर्ण मिटवण्याचा प्रयत्न केला असेल तर सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी दोषी आहेत, ती सुद्धा कारवाईस पात्र आहेत.